कांद्यांवरील निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सन 2020 मध्ये नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे आंदोलन केलं होतं। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आज रोजी निफाड येथील न्यायालयात या प्रकरणी निकाल देण्यात आला असून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व इतर 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। केंद्र शासनाने 2021 मध्ये कांदा निर्यात बंदी केली। त्या विरोधात विंचूर मार्केट कमिटी येथे सदाभाऊ खोत आणि इतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला। त्या गुन्ह्याचे कामकाज निफाड न्यायालयात चालले। न्यायाधीश साहेब स्नेहा देशपांडे यांच्या समोर या केसचे कामकाज झाले आणि त्याच्यामध्ये एकूण 5 साक्षीदार नोंदवण्यात आले। त्यामध्ये मी ॲडव्होकेट विनोद गुंजाळ व माझे सहकारी नरेंद्र आहेर यांनी कामकाज पाहिले आणि आज रोजी त्या केसमधून सदाभाऊ खोत आणि त्यांचे सहकारी इतर 8 जे आरोपी करण्यात आलेले होते त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले